नमस्कार मित्रांनो, एएस टेक्निकल या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो, या चॅनलवर तुम्हाला सर्व प्रकारचे नवनवीन अपडेट पाहायला मिळतात। तर मित्रांनो, आज तुम्ही हा थंबनेल पाहून हा व्हिडिओ बघण्यासाठी आले असाल। तर मित्रांनो, खरंच तुमचे जुलै महिन्यानंतर टोटल 10% पगारवाढ होणार आहे। आज जर तुमचे बेसिक 30,000 असेल तर तुमचा 3,000 रुपये पगार हा जुलै नंतर वाढणार आहे। तर तो कसा, चला बघूया। त्यापूर्वी मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक इन्क्रीमेंट वाढल्यानंतर तुमच्या पगारामध्ये किती वाढ होते याबद्दल संपूर्ण माहिती घेतली आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर लिंकमध्ये जाऊन बघू शकता किंवा वरती आय कार्डमध्ये सुद्धा तो व्हिडिओ मी टाकणार आहे। तिथून तुम्ही क्लिक करून डायरेक्ट त्या व्हिडिओच्या लिंकवर जाऊ शकता। तर मित्रांनो, जुलै 2024 नंतर तुमचा 10% पगार कसा वाढणार आहे, चला हे आपण समजून घेऊया। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील। तर मित्रांनो, जेव्हा जानेवारीमध्ये आपला 46% महागाई भत्ता होता, त्यानंतर मित्रांनो 46% महागाई भत्त्यावरून 4% वाढ होऊन आपला महागाई भत्ता हा 50% झाला होता। परंतु मित्रांनो, ज्यावेळेस आयोगानुसार त्यांनी जे ठरवले होते त्यानुसार जेव्हा तुमचा महागाई भत्ता हा 50% क्रॉस करेल तेव्हा तुमचा घर भाडे भत्ता हा 3% वाढणार आहे। महानगरपालिकेच्या स्तरानुसार त्या महानगरपालिकेचा घर भाडे भत्ता ठरत असतो। तर मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्व जे सरकारी कर्मचारी आहेत अशांना आता 27% घर भाडे भत्ता हा मिळत आहे। तर मित्रांनो, जेव्हा 1 जुलै नंतर जेव्हा तुमचा महागाई भत्ता वाढेल, म्हणजे तो 3% वाढो का 4% वाढो, पण असं आपण गृहीत धरूया की तुमचा महागाई भत्ता हा 4% वाढणार आहे। तर मित्रांनो, 4% महागाई भत्ता वाढल्यानंतर तुमचा महागाई भत्ता हा 50% वरून 54% होणार आहे। जेव्हा तुमचा महागाई भत्ता हा 50% क्रॉस करेल तेव्हा तुमचे घर भाडे भत्ता सुद्धा 3% वाढणार आहे। म्हणजेच मित्रांनो, आता असलेले तुमचे 27% घर भाडे हे 30% होणार। आता तुम्ही म्हणाल की 10% वाढ कशा प्रकारे होईल? तर मित्रांनो, 1 जुलै रोजी इन्क्रीमेंट लागत असते। तर मित्रांनो, 1 जुलैला इन्क्रीमेंट लागते तेव्हा तुमच्या बेसिकच्या 3% पगारवाढी होत असते। तर मित्रांनो, आता 1 जुलै रोजी तुमची 3% पगारवाढ होणार। त्यानंतर जेव्हा केंद्र शासन नवीन महागाई भत्ता लागू करेल 4%, तुमचे इन्क्रीमेंट 3%, महागाई भत्ता 4% आणि HRAमध्ये होणारी वाढ 3%, असे एकंदरीत तुमची पगार ही टोटल 10% पगारवाढ होणार आहे। आता याला कॅल्क्युलेट कसे करायचे? तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला सांगितले होते की तुमची 1 जुलै नंतरची पगार चेक केल्यानंतर किती येईल हे तुम्हाला कळेल। परत मित्रांनो, या व्हिडिओच्या खाली मी ती लिंक तुम्हाला परत देणार आहे। ती लिंक ओपन करून तुम्ही त्यामध्ये चालू बेसिक टाकायचं आहे, त्यानंतर तुम्हाला 54% महागाई भत्ता टाकायचा आहे, 30% घरभाडे भत्ता टाकायचा आहे आणि 27 रुपये ट्रॅव्हलिंग अलाउन्स टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली अतिरिक्तमध्ये तुम्हाला जे अतिरिक्त भत्ते भेटत असेल ते तुम्हाला ॲड करायचे आहे। तर मित्रांनो, हे सर्व डिटेल भरल्यानंतर जेव्हा तुम्ही त्यांना गो ह्या लिंकवर क्लिक कराल तेव्हा तुमची पुढील येणारी पगार, म्हणजे जेव्हा तुमचा महागाई भत्ता 4% होईल तेव्हाची येणारी पगार ही तुम्हाला दिसणार आहे। तर मित्रांनो, तुमच्या बेसिकच्या 10% नक्कीच ती असणार आहे। खरं वाटत नसेल तर तुम्ही लिंकवर जाऊन चेक करू शकता। आणि हो, जर तुम्हाला वाटत असेल जेव्हा DA 50% क्रॉस करेल तेव्हा घर भाडे भत्ता हा 30% होईल का ना होईल याची जर तुम्हाला खात्री येत नसेल तर तुम्ही गुगलवर जाऊन चेक करू शकता। गुगलला जर तुम्ही टाकले की 50% DA क्रॉस केल्यानंतर HRA किती वाढेल तर तुम्हाला नक्कीच त्या संदर्भातील अपडेट मिळणार आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल। धन्यवाद।